लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआय कडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानी यांची माहिती। विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या, शांत मनानं विचार करून वक्तव्य करा, भागवत यांचा सल्ला। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी, देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल। पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, जगात सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पिता पुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे। पोलिसांकडून गायकवाडच्या आलिशान गाड्या जप्त। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील पोलीस ठाण्याला भेट देणार। काही नक्षलवादी फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणार। देशातील सर्व मुसलमान भगवान रामचे वंशज, वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणेंची तक्रार करणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य।